शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती, खरं तर ही युती होणार आहे का, की या युतीच्या निव्वळ चर्चा सुरू आहेत, की हे सगळं उठलेलं एक वावटळ आहे ज्याला मूर्त स्वरूप काय येणार आहे? हे जसे प्रश्न आपल्याला पडले तसेच ते प्रश्न महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना पडलेले आहेत. याचं उत्तर सध्या तरी फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हेच देऊ शकतात. तर याविषयी ज्यावेळी उद्धव ठाकरेंना विचारलं असता त्यावेळी त्यांनी म्हटलं की यापुढे आपल्याला या युतीबाबत कुठलेही संकेत दिले जाणार नाहीत, तर बातमी दिली जाईल. त्यामुळे त्यावेळी कुठेतरी उद्धव ठाकरे हे मनसे सोबतच्या युतीवर पॉझिटिव्ह आणि सकारात्मक असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्या आधीच्या सुद्धा जेव्हा शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन सोहळा होता तेव्हा पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना सुद्धा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत जो युतीचा हात असतो तो समोर करतानाच एक अटही ठेवली होती. तर त्या अटीचं पुढे काय होतंय आणि त्या अटीवर खरं तर ठाकरे बंधूंची एकमान्यता होते का, हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तरी आपल्यापैकी अनेकांना जे प्रश्न पडलेत की खरंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत का, त्याविषयी नेमकं ठाकरे बंधूंमध्ये काय घडतंय तेच आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओतून. कारण याविषयी मी मुंबईतल्या काही पत्रकारांशी बोलले आणि त्यावेळी त्यांच्याकडून आलेलं जे इनपुट आहे तेच मी आपल्यासमोर सादर करणार आहे. खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात, या दोन नेत्यांमध्ये, खरं तर या दोन भावांमध्ये सध्या थेट युतीबाबतची चर्चा आहे. त्यामुळे या दोघांमध्ये, या भावांमध्ये युतीबाबत काय चर्चा होते हे या दोघांशिवाय या घडीला कुणालाच माहिती नाही आहे. म्हणजे अगदी नेत्यांची नावं घ्यायची झाली तर संजय राऊत, विनायक राऊत, अनिल परब, अंबादास दानवे, भास्कर जाधव, सुषमा अंधारे या शिवसेना ठाकरे गटाच्या पहिल्या फळीतल्या नेत्या यांना सुद्धा या घडीला शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबत तितकंसं अंतर्गत काही माहिती नाही आहे. पण हे सगळे नेते याच एका गोष्टीला धरून माध्यमांसमोर येत आहेत की शिवसेना आणि मनसेची युती व्हायला हवी आणि त्याबाबत शिवसेना ठाकरे गट हा सकारात्मक आहे. मनसेतून सांगायचं झालं तर संदीप देशपांडे, अविनाश जाधव, यशवंत किल्लेदार हे जे मनसेतले पहिल्या फळीतले नेते आहेत, जे राज ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात, त्यांना सुद्धा खरं तर या घडीला एवढंच माहिती आहे की शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबत राज ठाकरे सुद्धा सकारात्मक आहेत आणि राज ठाकरेंनी त्याविषयी आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा एक संदेश दिलाय. आता तो संदेश काय तोही आपण पुढे पाहणार आहोत. पण महत्त्वाची भूमिका इथे हीच आहे की या दोन्ही ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नेत्यांना सुद्धा जर आपण विचारलं तर त्यांना युतीबाबत दोन्ही बंधू म्हणजे ठाकरे बंधू सकारात्मक असल्याचंच माहिती आहे. यात मुद्दा काय येतो की मराठी माणसाला वाचवण्यासाठी किंवा महाराष्ट्राला वाचवण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं राज्यातल्या बहुतांश जनतेचं मत आहे आणि मग तीच इच्छा शिवसेना आणि मनसैनिकांची सुद्धा आहे. त्यामुळे मनसैनिकांकडून सुद्धा ही इच्छा व्यक्त केली जाते. मी जो प्रश्न उपस्थित केला होता सुरुवातीला की ही जी शिवसेना आणि मनसेची युती होणार आहे तर त्याचं घोडं नेमकं कुठे अडलंय, तर घोडं इथेच अडलंय की नेमकी ही जी युतीची टाळी होणार असेल तर हात पहिला कोण पुढे करणार. कारण मनसेकडून आत्ता हेच म्हटलं जात आहे की 2014ला 2017ला खरं तर मनसेला ठाकरेंकडून, शिवसेनेकडून काहीशी विश्वासघातकी भूमिका आल्याचं असं त्यांचा आरोप केला जातो. कारण 2014ला विधानसभेला या दोघांमधल्या ज्या युतीच्या चर्चा होत्या त्याला कुठेही मूर्त स्वरूप आलेलं दिसलं नाही. 2017च्या महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती. शिवसेना मनसे युतीबाबत सगळ्या चर्चा आल्या, पण ज्यावेळी शेवटची अगदी युतीवर शिक्कामोर्तब करण्याची वेळ आली त्यावेळी मात्र उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर फोन उचलला नाही असं मनसे नेत्यांकडून सांगण्यात आलं आणि मग त्यामुळे कुठेतरी एक विश्वासघाताची भावना ही मनसैनिकांमध्ये आहे. त्यामुळे आता खरं तर मनसैनिकांकडून, मनसे नेत्यांकडून काही खरं तर असा प्रस्ताव राज ठाकरेंकडे किंवा अशी मागणी केली जाते की युतीचा प्रस्ताव हा आपण घेऊन जाण्यापेक्षा त्यांनी आपल्यासोबत चर्चेला यावं आणि मग आपण चर्चेतून जे काही मार्ग निघेल किंवा जो काही आपला आदेश असेल तो सगळ्या मनसैनिकांना मान्य असेल. कारण कसं झालंय, दोनदा शिवसेनेकडून मनसेचा खरं तर विश्वासघात झाला. त्यामुळे तिसऱ्यांदा जर असं झालं, आत्ताच्या ज्या महापालिका निवडणुका होणार आहेत त्या जवळपास 7-8 वर्षांच्या गॅपने होत आहेत. त्यामुळे खरं तर ही मनसेसाठी अत्यंत महत्त्वाची निवडणूक असणार आहे. स्थानिक पातळीवर आपला पक्ष विस्तार करण्यासाठी, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी खरं तर निवडणुका या सुद्धा महत्त्वाच्या भूमिका बजावत असतात. त्यामुळे मनसेच्या दृष्टीनं येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मुंबई, पुणे, नाशिक इथल्या निवडणुका म्हणजे महापालिकांच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत आणि त्यामुळेच शिवसेना असेल आणि मनसे असेल दोन्हीकडून कुठेतरी सावध भूमिका घेतली जाते. राजकीय अनुभव असलेला किंवा 6 दशकांहून ज्यांनी खरं तर राजकारणात आपलं एक नाव
कायम ठेवलंय, आपला एक दबदबा ठेवलाय, त्या शरद पवारांनी मात्र यावर एक सूचक आणि सावध भूमिका घेतलेली दिसते. आणि इथे यावेळी त्यांनी राज ठाकरेंचा वीक पॉइंट सांगत उद्धव ठाकरेंना कुठेतरी सावध केलंय का असंही बोललं जाते. कारण राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण त्याचं मतात परिवर्तन होत नाही, मात्र या उलट उद्धव ठाकरेंचं मात्र मतात परिवर्तन होतं असं पवारांनी पत्रकारांशी ऑफ रेकॉर्ड बोलताना म्हटलंय. त्यामुळे ही पवारांची भूमिका झाली आणि तेच पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळेंना ज्यावेळी राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत विचारलं गेलं त्यावेळी त्यांनी दिलेली भूमिका ही सुद्धा महत्त्वाची आहे. त्या म्हणतात लोकशाहीत कुणाला कुणासोबत जायचं हा पूर्ण त्यांचा अधिकार आहे. जितके अधिक सहकारी असतील तेवढे महाविकास आघाडीसाठी ते चांगलं असेल. एक साथ मिळून महाराष्ट्रासाठी काम करू. राज ठाकरे जर सोबत येत असतील तर आपल्याला कुठलीच अडचण नाही असं खरं तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी याविषयी काय म्हटलंय तर त्यांनी म्हटलंय ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंदच होईल. याविषयीचं शिवसेना ठाकरे गटाचे पहिल्या फळीतले नेते सांगायचं झालं तर भास्कर जाधवांनी सुद्धा काल या दोन्ही ठाकरे बंधूंना अत्यंत मोलाचा सल्ला दिलाय की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र नक्कीच यावं, पण यावेळी दोघांनीही आपापले पक्ष शाबूत ठेवावेत. आपापल्या पक्षातल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना जी त्यांना संधी द्यायची आहे त्याविषयी खरं तर त्यांनी वाटाघाटींविषयी चर्चा करावी, पण पक्ष विलिनीकरणाबाबत मात्र त्यांनी विचार करू नये असा हा मोलाचा सल्ला भास्कर जाधवांनी दिलाय. आता आपण राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बोललो, शिवसेनेबद्दल बोललो, आता महत्त्वाचा मुद्दा येतो तो भाजप आणि काँग्रेसचा. खरं तर भाजपकडून या शिवसेना आणि मनसे म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युती संदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं की नाही हा त्यांचा मुद्दा आहे, तो त्यांचा अधिकार आहे. कुणाशी लढावं आणि युती करावी याची त्यांना मुभा आहे, मात्र मतदार असा विभागला जात नाही. तो विकासाला मतदान देत असतो. देशात आणि राज्यात डबल इंजिन सरकार आहे. देशात आणि राज्यात धडाक्यात विकास सुरू आहे. मुंबईचा डेव्हलपमेंट प्लॅन मुख्यमंत्री फडणवीसांनी तयार केलाय, तो जनतेसमोर जाईल तेव्हा मुंबईकर भाजपलाच मत देईल असं सुद्धा एक विश्वास आणि एक प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. आता चंद्रशेखर बावनकुळेंनंतर सांगायचं झालं तर राज ठाकरे आपल्या नेत्यांना काय सांगतायत तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. राज ठाकरेंनी आपल्या नेत्यांना म्हटलं की युती होणार आहे की आघाडी होणार आहे याच्या भानगडीत तुम्ही पडू नका, तुम्ही निवडणुकीच्या कामाला लागा. त्यामुळे हे राज ठाकरेंचं वक्तव्य सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. याचा अर्थ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात खरं तर दोघांमध्ये वन ऑन वन कॉन्व्हर्सेशन सुरू आहे, ज्याच्याबद्दल खरं तर ते बाहेर येऊन वाच्यता करत नाहीत, पण सूचक वक्तव्य नेमकी त्यांची भूमिका काय आहे त्याविषयी ते संकेत देत आहेत. आणि तेच आपण 2 दिवसापूर्वी ज्यावेळी सुजाता शिंगाडे यांनी पुन्हा ठाकरेंच्या गटात प्रवेश केला त्यावेळी उद्धव ठाकरेंनी केलेलं एक वक्तव्य त्याने खरं तर मागील 2 दिवसांपासून मुंबईसह राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय की जर ठाकरे बंधू एकत्र आले तर पुढे काय आणि मग भाजपला महायुतीला याचा फटका बसणार का असे सवाल उपस्थित होत आहेत. त्यामुळे आता राज ठाकरेंनी आपल्या मनसैनिकांना म्हणताना म्हटलंय की कुणासोबत युती किंवा आघाडी करायचं हे मी पाहून घेईल, तुम्ही मात्र निवडणुकीची तयारी करा. त्यामुळे आता राज ठाकरेंनी आपल्या मनसैनिकांना जो त्यांना गरजेचा वाटतोय तो मेसेज दिलेला आहे. आता मुद्दा येतो मुख्यमंत्री पदावरील देवेंद्र फडणवीस यांचा. खरं तर देवेंद्र फडणवीस यांचं या दोन्ही ठाकरे बंधूंशी नातं राहिलंय. आता ते राज ठाकरेंच्या जवळचे आहेत आणि उद्धव ठाकरेंशी काहीसं अंतर ठेवून आहेत, कारण 2019 नंतर जो काही त्यांच्या नात्यात दुरावा आलाय तो आज तगायत कायम आहे. पण मागील काही काळात आपण 2-3दा फडणवीस आणि ठाकरेंच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या भेटी झालेल्या आपण पाहिल्या आहेत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळी ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाविषयी शिवसेना मनसेच्या युतीबाबत ज्यावेळी त्यांना विचारलं आलं त्यावेळी त्यांनी हिंदी भाषेतल्या एका म्हणीचा वापर केला, ते म्हणजे कब बाप बनेगा कब बैल बटेंगे. म्हणजे काय, अजून हे कशातच काही नाही आहे आणि फक्त या चर्चा सुरू झाल्या आहेत. आणि त्यावेळी त्यांनी माध्यमांनाही कुठेतरी ठोचक टोला लगावलाय की ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणावर तुम्हीच म्हणजे माध्यमच पतंग उडवतायत. माध्यमांनी एवढी उत्सुकता त्या दोघा भावांमध्ये सुद्धा नाही. दोन्ही भावांच्या युतीवर रोज काय बोलायचं, मी कालच बोललोय तेवढं पुरे आहे. जेवढा इंटरेस्ट राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या युतीबद्दल माध्यमांमध्ये तेवढा त्या दोन्ही भावांमध्ये दिसत नाही असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. त्यामुळे एकूणच चर्चा आहे ती नक्की आहे. दोन्ही भावांमध्ये सध्या सकारात्मक भूमिका आहे युतीबाबत. राज ठाकरेंनी सुद्धा एका मुलाखतीत स्पष्ट असं म्हटलं होतं की महाराष्ट्राचं लार्ज स्केलवर जर विचार करायचा झाला तर अंतर्गत मतभेद विसरून ते ठाकरेंसोबत एक पाऊल पुढे
टाकत युती करायला तयार आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं तर दोन्ही ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे आणि त्यामुळे हे सगळं प्रकरण आहे जे लक्ष वेधून घेत आहे. त्यातच उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे पदाधिकारी रोज नवे दावे आणि वक्तव्य करतात. मी आधी सांगितलं त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकावं, राज ठाकरे 10 पावलं पुढे येतील असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय. तर संजय राऊत यांनी म्हटलंय की थेट दोन्ही नेत्यांमध्ये याबाबत बातचीत सुरू आहे. त्यामुळे आता दोन्ही भाऊ एकत्र येतील याची शक्यता बळावली आहे असं सुद्धा अनेकांचं म्हणणं आहे. तर काही राजकीय विश्लेषकांशी ज्यावेळी याविषयी बोलणं झालं त्यावेळी त्यांच्याकडून असंच म्हटलं जातंय की ही चर्चा आहे ही 2019ला सुद्धा झाली, 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा नंतर म्हणजे लोकसभेला जेव्हा महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं त्यानंतर सुद्धा विधानसभेच्या आणि लोकसभेच्या मधल्या काळात झाली. विधानसभेच्या वेळी सुद्धा खरं तर ही पुन्हा एक वावटळ उठलं होतं की शिवसेना आणि मनसे म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील का, आणि आता पुन्हा ही एकदा चर्चा आली आहे कारण येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. त्यामुळे खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात का याविषयी आता ते ठाकरे बंधूच आपल्याला सांगू शकतात. त्यामुळे या सध्या चर्चा आहेत. आता आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.